नमस्कार मित्रांनो, आज ओवलू मातेच्या जत्रेनिमित्त एक भव्य दिव्य असा बिंजोडचा मैदान आपल्याला ओवलू येथे बघायला भेटतं आणि इथे आपल्याला बघायला भेटतं की हरण्या आणि त्याच्यासोबत स्वतः गाडा मालक आणि स्वतः युट्यूबर देखील. चला त्यांच्याशी आज बोलू. नयन शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ, आज एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेली आपल्या हरण्या आणि दुश्मन विपक्ष उंबरलीचा वजीर आणि तिकडे शिट्टी पळाली. एक चांगली गाडी होती आणि गुलालासाठी पात्र ठरला आपला हरण्या आणि दुश्मन. आजचा आनंद कसा आहे? आनंद भरपूर आहे. कारण सगळ्यात पहिले बोलाल ओवलू माते यात्रेनिमित्त, यात्रा आणि पालखी दोन्ही पण असते, त्यांच्या निमित्त आज गुलाल झालेला आमचा. ते मैदान पण यात्रेनिमित्त ठेवलेला आहे. मस्त वाटते, आनंद भरपूर आहे. आणि शर्तीबद्दल बोलायचं झाला तर कालच बॅनरवर शर्यत जमलेली होती शिट्टीशी. ओके. दादा, बघायला गेलं तर समोरचे नंदी पण एकदम टॉप मध्ये गेलते आणि आता सध्या बघतोय हरण्या एकदम मोठे मोठे लढती करतच असतं. काय सांगाल? कारण का हरण्या बघतोय टॉप स्पीडला पळायला लागलाय. चांगला मेहनत घेतली आहे तुम्ही. सुरत जेव्हा बैल घेतलेला ना, 8 ते 9 महिन्याचा बैल असेल, गेल्या वर्षी घेतलेला बैल हरण्या आपला मालशिरस मधून घेतलेला. फक्त फोनवरच बैल बघितलेला, फोटो आणि व्हिडिओ त्यांचा, ते घोड्याने पळवतात बघ, हा, तसा बघितलेला. एका फेऱ्यातच माझ्या फादरने फोन केला, रात्री मला ते संध्याकाळी फोन केला, असं सकाळी बैल घरी आला. तर तुझी पण इच्छा होती कुठून कुठं तरी आपल्या दावणीला पण असे काहीतरी हत्यार घडावा आणि 100% तो लागला दावणीला आणि असा लागला की मोठे मोठे लढती. आता पण मागच्या मैदानामध्ये येऊन बघितलेली चांगली चांगली गाडी झालेली. अजून बरेचशे अशा लढती, मोठ्या मोठ्या लढती करताय. काय सांगताय? कारण का एवढा कमी वयात आणि एवढं म्हणजे छोटा वासरू घेतलेला आज नाव करतोय तुमचा. नाही, बैल घेतल्यापासूनच असं म्हणजे चांगला पालाचा. आणि आता सगळ्या मोठ्या मोठ्या शर्ती आपल्या कसं शून्यातून आपण विश्व निर्माण केलं, पहिलेपासून केलेला आहे. आता नाही, असं नाही का आता हरण्या पलते, पहिलेपासून बच्चा वगैरे घेतलेला आपण, तो पण शून्यातून वरती आलेला तो पण. आणि आता हरण्या एकदम आजचा आनंदात तुला मुलाखत घ्यायला आला, म्हणजे टॉपची गाडी मारली म्हणून मुलाखत वगैरे घ्यायला आला. बरोबर आहे मित्रांनो. कसं असतं माहिती, प्रत्येकाला आशा अपेक्षा असतं बाईटची, पण कसं एखाद्या वेळी जर चांगली गाडी मारली, मुलाखत द्यायला किंवा मुलाखत घ्यायला पण आनंद वाटतो. तशीच आज स्वतः नयन शेठची मुलाखत घेण्याचा एक आपल्या चॅनलला ती संधी भेटली, त्याच्याबद्दल पण धन्यवाद करूया. पण आता बघूया हरण्याची कारकीर्द. दादा, हरण्या बघतोय चांगला पळतोय, किती जाती आणि कोणाच्या नावाने पळतोय? आता बैल 4 जाती होईल, अजून पूर्ण पण 2 दात चौसा काढला, अर्धा जात येत अजून. ओके. म्हणजे आता त्याचा पलायचा टाइम, म्हणजे खरा टाइम म्हणजे आता पलायचा आहे. त्याच्याकडे बघता काय वाटतं? कारण का चांगला नंदी आहे आणि टॉप स्पीड आहे. कोणत्या साईडने आणि कसा पलवत आहे? दोन्ही साईडने आतून बैल पळतय न. बैल सुट्टीपासून समोर गाडी राहिली ना, तर बैलाचा स्पीड एकदम अति स्पीड आहे. थोडा अंतर समजा दिला तर बैल थोडा असं लोकांना वाटतंय, बघण्यात वाटतंय बैल कमी आहे पुढं. ते आम्हालाच माहिती आहे काय विषय आहे तो. बरोबर, म्हणजे वाटतं कमी पण बरोबर एकदम पलतंय. नाही सर, काय बोलाल? कारण का बघा, आता मी प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येक जण सांगतो आतला बैल आहे, जाम पायऱ्याला प्रॉब्लेम येतात. तुमचा पण आतला आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात का? प्रॉब्लेम थोडाफार आपलं कसं, आता आपण आपला नंदी पळतय तर आपण वरचाच बैल बघतो, वरचा बैलवाला विचार करतोय का हा बैल कसा पळतय, काय पळतय, ते व्हिडिओ वगैरे बघून देतात. काही देतात, काही नाही, पुढं 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 देऊ देऊ नाही कोण बोललं पुढं पुढं, असा विषय होत राहतात. म्हणजे तसं आता आपल्या बाबतीत पण होते, असं नाही का आपण बरोबर आहे. कसं कसं कधी कधी ना गुलालामध्ये असल्याच्या नंतर एखादा आपण नाते संबंधामध्ये पैरा दिल्याच्या नंतर कुठून कुठे हार पण बघायला भेटते. अशामध्ये कसं काय नियोजन करताय तुम्ही? आता हार होते ना, जिंकायचं तर हाराचा पण डोक्यात राहायला पाहिजे, ती तयारी पण असली पाहिजे. कारण की हार सहन करीन ना, तोच या क्षेत्रात मोठा गाडा मला होऊ शकते. नाही सर, आता बघा तुम्ही मिलिंद शेट्टी सोबत असता, त्याचा भोंगाडावून पण एकदम टॉप मध्ये बोलतोय आणि आता आपलं बघतोय हरण्या पण चांगला बोलतोय, आतनं बोलतोय. दादा मागे मागच्या वर्षी बोललेलं की एखाद्या मैदानामध्ये नयन शेट्टी हरण्यासोबत पण बोलताना बघायला भेटेल. योग येतोय का नाही? कसं आहे, योग येईल तेव्हा दिसेलच पळताना. आणि आपल्याला माहिती आहे, तो मी एकदा मिलिंद शेट्टीला अजून पण बोललो ना, मला नाही कधीच बोलणार नाही. वेळ आल्यावरच काम करू, तो बरोबर कार्यक्रम करू. अजून भरपूर टाइम आहे. दादा बघा, आता तुम्ही स्वतः युट्यूबर आहात, या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव आहे. बैलगाडा क्षेत्राकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता? कारण का आपला नंदी पण तुम्हाला हे करायचा आणि युट्यूबला पण टाइम द्यायचा, डेली व्लॉग्स असू द्या, बैलाचे व्लॉग्स असू द्या, सगळेच करता. तुम्ही कसं मॅनेज करताय? कसं आता मी डेली ब्लॉगच करते, हल्ली जास्त मी मुलाखतीकडे लक्ष देत नाही, कारण की भरपूर विषय होतात. तू पण घेतो, तुला माहिती असेल. त्या एवढं चालू टेन्शन असते, तो पाकिट तो वरचा टेन्शन नाही आपल्याला घ्यायचा.
म्हणून डेली ब्लॉग करते. बैलाजवळ आता मी खाली बैल नेला ना का बैलाजवळ असते पूर्ण मध्ये ब्लॉग नाही करताच नाही येत. खाली थोडाफार होईन माझा करण म्हणून आपल्या सोबत असते माझा आमचा बाचा, त्याच्याकडे मोबाईल देतात, त्याला बोलतो तुला होईन थोडा ब्लॉग कर. बघा मित्रांनो, नंदीच्या सोबत असल्याच्या नंतर त्याची जी मेहनत असते ती करता करता ब्लॉग कुठेतरी होत नाही, तरी पण मेहनत तर करत असतं. नाही काय बोलशील, आता तू स्वतः युट्यूबर आहेस, तुला माहित असेल की या बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे असं असतं की किती युट्यूबर्स म्हणजे जास्त पैसे कमवतात किंवा काय, तू काय वाटतं किती हजार व्ह्यूज आणि किती काय पैसे काय इन्कम असते युट्यूबर लोकांना? पैसे मी सांगतो पैशाचा नाही, कारण की शर्तीच्या ब्लॉगला जास्त पैसे नाहीच भेटत. ते अर्ध पैसे तिकडत राहतात म्हणजे ते आणि शर्यत दाखवल्याच्या नंतर आपल्याला येलो डॉलरचा पण इश्यू येलो डॉलर आला का ते आपल्या पैसे नाही भेटत. तसं पैशाचा विषय येत नाही यात. खरं बोलू नाव आहे, नावासाठी हा युट्यूब वगैरे. आता मी बोलायला गेलो ना, बैलांच्या ह्याच्यात नाव नाही झालं एवढा माझा युट्यूब मला नाव झालेलं आहे. बरोबर, छोटा मुलगा मला दादा म्हणून लांबून आवाज मारतोय, 100%. याच्यापेक्षा आनंद काय असू शकतो. बरोबर आहे मित्रांनो, सगळी जण येत असतात ती कुठून कुठेतरी नावासाठीच येत असतात. आणि आज बघायला गेलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे. तुला किती आनंद वाटतो? कारण का बघा, नंदी तर आहेच आपला, पण तू जेव्हा आवडतस तेव्हा छोट्या मोठ्यांपासून सगळी जण आवाज देतात. कारण का ब्लॉग मध्ये त्यांना पण अशी अपेक्षा लागलेली असते की आमचा नाही शेट आम्हाला पण ब्लॉग मध्ये गेला, आणि तू घेतच असं प्रत्येकाला. अरे असं 2 दिवस ब्लॉग नाही टाकला ना तरी मेसेज चालू होता, इंस्टाग्राम व्हॉट्सअपला मेसेज चालू होतात, आता काय झालं ब्लॉग नाही. आता तुला सांगू, शरद जिंकले ना, आता मी येत होतो ना, जवळजवळ 70-75 वर्षाचं आपलं मामा होतं, त्याही मला आवाज दिला. म्हणजे मला आवडा भारी वाटला ना, म्हणजे एवढं वयस्कर माणसाला ब्लॉग आवडतात. बघा कुठं ना कुठेतरी नावासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा आपलं एक नाव कुठेतरी महाराष्ट्रभर हो यासाठी एक चाललेली धडपड असतं, मेहनत असतं, पैशासाठी नसतं. काय सांगशील? बैलाबद्दल बोला गेलो ना तर बैला मागं भरपूर मेहनत आहे. आता ही सगळी आपली मंडळी आहे, आपला सुट्टी मेकर रोशन दादा, सुट्टी मालक आपलं बलिराम शंकर कटेकर, अंकुश शंकर कटेकर, भरपूर मेहनत आहे. आता 8 ते 9 महिन्याचा वासरू होता, त्याला आता एवढा घडवला, एवढा आता पळायला लागला, आता गाडी पण भारी झाली. म्हणजे एवढ्या पण भरपूर मेहनत आहे. बरोबर, म्हणजे येणारा काल त्याचा 100% मोठा असणार आहे. बघा आणि जे पाठी राखे त्यांचा पण उत्सव वाढला त्याच्या अंगावर गुलाल पडला ना तो पण खुश होते, लगेच समजते आपल्याला. कुठं ना कुठेतरी तुम्हाला अपेक्षा वाढलेली असेल खरोखर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मोठे मोठे नंदी आहेत त्यांच्याशी लढत करतो आणि कुठे कुठे त्यांना पराभव करून असतो वरती जाण्याचं काम करतोय. आवर्जून सांगेन, मागच्या मैदानामध्ये पण एक मोठी गाडी होती, ती गाडी देखील पराभव करून कुठून कुठे गुलालाचा विजय घेऊन आजच्या मैदानामध्ये पण सज्ज झाला. एक आनंदाची गोष्ट आहे. एवढं चांगला नंदी आज तुमच्या दावणीला घडलाय आणि सोबत आज दुश्मनची साथ लाभली. असं पण नाही की आपण वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये गाडी पळवता आणि चांगले चांगले गुलाल घेता. दुश्मन बद्दल काय सांगाल आज? दुश्मन आम्हाला जेव्हापासून दुश्मनची न्याची गाडी पळायला लागली ना, गाडी सुरुवातीला आमचा कसं असते, आम्ही एकदाच मोठी उरी नाही मारत, कधी छोट्यापासून आम्ही वरती येतो. ती शहरात 5 का 1000 वासू दे असं आम्ही केलेलं आहे. शर्ती 5000, 11000 अशा भरपूर शर्ती झालेल्या आहेत. आणि दुश्मनचा याचा पहिरा झाला ना, तिथपासून गाडी वरवरती झाली. आता 51,000 शर्यत झाली. म्हणजे मोठी सगळ्यात मला वाटतं हरण्याची मोठी शर्यत सगळ्यात मोठी असेल नाही, सगळ्यात मोठी हरण्याची. दादा आता बघा, आपण हा मैत्रीचा खेळ खेळतोय आणि मैत्रीच्या खेळामध्ये आपण बोलतोय की पैऱ्यामध्ये पण पळू, अपोजिटला पण पळू. आता विरोधामध्ये पडले ही कधी वजीर आणि गाडी पण एकत्र येताना पळताना बघायला भेटेल का? हो, कधी पण असा आपला काही विषयच नसते. कधी रागरोष शर्तीमध्ये रागरोष धरून पण फायदा नाही, कारण की आज आपण रागरोष द्याला, आज शरद झाली, रागरोष झाला, उद्या पण तेच माणसाला आपल्या समोर, आपल्या शेजावर समोर भेटतातच सर्व. 100%. त्याचा त्या विषयच नाही आला पाहिजे रागरोषाचा. दादा आज ही छोट्यापासून आता आज तुमचा मुलगा झाला, भावाचा मुलगा झाला, सगळी जण येत असतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? या इथनं खरं सांगायला आलो ना, अड्ड्यात आलो ना का माझ्या फादरनं रोशनचे, म्हणजे रोशन वास्कर आपला भाचा तो, त्याच्या मागं लागतात. कधी शरद जमल जमा काय झालं, आवरा टाइम काढला केला सारखा चालूच असते यांचा. बरोबर, म्हणजे कुठेतरी त्यांना पण एक्साइटमेंट असतं. काय सांगशील, कारण की यंग पोरं पण येत चाललेली आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये, कुठून कुठेतरी आपली शाळा कॉलेज सगळ्या गोष्टी करून आपल्याला या क्षेत्रामध्ये यायला. यंग पोरांना खरं सांगते, मी माझ्या ब्लॉग मध्ये भरपूर वेळा बोललेलो आहे, हा क्षेत्र वाटतं तर सोपा नाही. सगळ्यांचाच बैल मथुर भुंगा नाही होऊ शकत. फक्त मेहनत करा, पण सगळं ते कॉलेज वगैरे काम वगैरे काय असेल ते ऍडजस्ट करून हे करायला पाहिजे. कारण की प्रत्येकाला पैऱ्यांचा विषय येतोय, परत शर्तीला पैशाचा विषय असतोय, सर्व विषय येतात. त्या जो बैल घेते ना त्याला हळू जर स्टेप बाय स्टेप जाईन ना तेव्हा त्याला समजतंय. कारण की बैलाच्या मागं सुरत खरं एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, बैलाच्या मागं ज्याच्या घरात टॅम्प पण असेल ना, तर टॅम्पला भाडा जेवढा जाते ना तर त्याच्यात माणूस क्षेत्र बंद करायचे वेळ येते.
कुठेतरी गरीब गाडा मालकाला. हो. दादा एक मोठा प्रश्न घेतो, शेवटचाच प्रश्न आहे बघा. आता तुम्ही बोललो पैशाचा, हा खेळ पैशाचा नाही, पण कुठून कुठेतरी पैशाचा संबंध येतात. आज तुम्ही येतेच. नेहमी गुलालामध्ये असता, किती काय पैसे घेऊन जाता, किंवा याच्या माग एवढी सगळी भाड्यापासून, ड्रायव्हर पासून, सुट्टी मेकर पासून, प्रोग्राम पासून, सगळे पाठी राख्यापासून सगळा खर्च असतं. याच्यामध्ये आपल्याला काय वरत असेल, हारला तरी आणि जिंकला तरी, सांगा. सर्व म्हणजे कसं बोला सर्व म्हणजे जेवढ्या सोबत पोरा वगैरे असतात आजूबाजूची सर्व पब्लिक आपली सगळे बैलाच्या सरळ जमली नका जवळ होतात. ज्या ज्या तरफचे म्हणजे त्या 1000-500 असं सर्व देतात प्रेमा खातीर. म्हणजे प्रत्येकाला आनंद असते, काहीतरी प्रत्येकाला वाटतंय सगळे जवळ येतात. आपलं माझंच बोलायला गेलं तर आज शर्तीने फक्त 500 रुपये लागलेले फक्त. बघा म्हणजे मित्रांनो, आणि ते पण आता जाताना 1000 रुपये खर्च होणार आहे. म्हणजे जिंकला तरी पण तेच आहे. कुठं ना कुठं तरी हा खेळ नादाचा जरी असला ना तरी पैशाचा संबंध येतोच, कारण का पैशाचं येते. फक्त आणि फक्त नादासाठी सगळी जण येत असतात. आता शरद प्रेमा खातीरच झाली पाहिजे बस, अजून काय बोलू. आणि नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद वेळात वेळ काढून दिल्याबद्दल. मामा नमस्कार. हा नमस्कार. नाव काय तुमचं? बळीराम शंकर कटेकर. नाना, तुमच्या नावाचा दबदबा कुठेतरी आज आपल्याला बघायला भेटतं. आज आपला हरण्यानी पण गुलाल घेतला, आणि इकडे समोर नवीन वासरू, हे नाव काय याचं? बासरी. बासरी. किती जाते? बासरी आदात आहे तो. आदत आहे. बघा हाईट वगैरे एकदम मस्त दिसतं. कुठनं खरेदी केलंय बासरीची? मी ऑनलाईन मार्केट घेतलाय. अरे वा. काय बघून खरेदी केले? ते उंची लांबी रुंदी त्याची चांगली आहे म्हणून घेतला. हारणार का शेम घोड्याच्या मापाचा दिसते तो. चारा बेरा शेम घोड्यावर करायचा. बरोबर. बघा आता एक हरण्यानी पण एक मोठी गाडी केली. बघायला गेलं तर एक मोठा आणि चांगला गुलाल झाला. हा गुलालाचा आनंद कसा आहे तुम्हाला? आम्हाला लय आनंद आहे. आज गाडी आज पहिल्यांदा आवडी मोठी झाली का बोलून नाही. बघायला गेलं तर मागच्या मैदानामध्ये पण मोठी गाडी होती, आजच्या मैदानामध्ये पण मोठी गाडी होती. काय सांगाल तुम्ही? पैरे पण एकदम चांगले चांगले करता. अडचणी वगैरे येतात का नाही तुम्हाला पैऱ्याला? हा पहिल्याला भरपूर येतात पैरे, पण आमच्या यात आमची गाडी आपले दुश्मनची आमची गाडी चांगली पळते. गटून पळते. हा दुटून पळते गाडी, झेंड्यावर सारखी पळते ती गाडी. बरोबर. असं आहे. आज काय सांगाल ती गाडी म्हणजे दुश्मन आणि हरण्या, बघायला गेलं तर चांगली स्पीडी. मागच्या मैदानामध्ये पण ही गाडी पळालेली, याच मैदानामध्ये तेव्हा पण गुलाल झालं, चांगली गाडी झाली, आणि आता पण तसंच काहीतरी बघायला भेटतं. काय सांगाल? ही गाडी जुळली आमची ना. ही गाडी एवढी पळते जागेवरून कशावर पण सारखीच घुमत येते. आम्हाला जागेची कोणी टाकून गेला तरी आम्हाला माहिती आहे आम्ही पुढे गाडी धरणारच. मग तिला कम्प्लीट आज पण तिला गाडी कम्प्लीट मारली ती गाडी. ती गाडी पुढे. रोशन दादांबद्दल काय सांगाल? कारण का ते पण नेहमी सोबत असतात सुट्टी व्हायला वगैरे. रोशन आमची पाठी सतत असं बैल धुवाला सगळे सुट्टी मेकर तोच आमचा खास. तो असला का शहरात भीतीत नाही वाटा मला, कारण बैल कम्प्लीट होणार तो. हा तो असला तर आम्ही शर्तीने जातो, जाऊ पण नाही. बघा कुठून कुठेतरी म्हणजे एक विश्वास बोलायला लागेल. आणि आता तुम्हाला बघायला गेलं तर आता बैल चौसा होत चाललाय हरण्या. त्याच्यावरती पण म्हणजे त्याचा पलाचा टाइम आहे, त्याच्यावरती पण चांगलं ध्यान दिले आणि चांगले गेले. येणाऱ्या काळामध्ये तो कशा काय प्रकारे काय अपेक्षा ठेवतो त्याच्याकडनं? आता या कार्य मला वाटतं का तो याच्या पुढे अजून चांगला गाडी मारेल 100%. कारण तो अजून 2-4 जातीचा आहे, म्हणजे 3च जाती आहे. पण समजा 4 जाती झाला तो, पण याच्या आता पुढच्या गाडी 100% चांगला गाडी मारणार आहे. नयन बद्दल काय सांगाल? कारण का खंबीर साथ असतं नयन शेटची. हा तो आमची सतत पाठी असतो, कुठे जाईन तिथं गाडी बिडी त्याची असतो आम्हाला न्यायला. काय आम्हाला काय संध्या कमी की काय देतो काय प्याला मस्त की मटण मच्छी. बरोबर बरोबर. खंबीर साथ आहे आणि कुठून कुठेतरी या नंदीवरती प्रेम आहे. बघतोय आज हा आमचा राहुल शेठ, हा पण आमची नेहमी पाठी असतो कुठे जाईन तिथं. काय सांगाल? कारण का तुमच्या जे सभोवताली असतात, जी सवंगडी असतात, त्यांची कुठेतरी मेहनत आहे. त्यांच्या मुलेच कुठून कुठेतरी बासरी असू दे, हरण्या असू दे, एक टॉपला चालले हळूहळू. त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण का हे नसले ना तर आपला बैलगाडा क्षेत्रच नाहीये. ते आमच्या पाठी सतत असतात. ते नसतं तर काय शर्तीत नाही होणार. पाठीत पाहिजे 2 बैला. आपण 2-3 काम नाही हो काम 7-8 जण तरी पाठी पाहिजे. बरोबर. 7-8 पावर आमची पाठी येत होती. ती सगळी नेहमी येतात आमच्या पाठीत. रवी, रोशन, राहुल, पुन्हा वंश, आपला रवी, जयदास, सगळी पोर आमच्या पाठी असतात ती. अरे वा मस्त. चालेल मामा, शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. चालेल ओके.